मंदा म्हणते, चल उपाय शोधू. चल संध्याकडे. संध्याकडे जाता दोघी, मंदा आणि श्वेता. जाता पण श्वेताच्या तोंडातून काही शब्द निघत नाही. शेवटी, तुम्ही दोघे काही अभ्यास नाही आहे का आज? ताई, एक विचारू, मुलींना लैंगिक शिक्षण असायला हवं ना? कोणाला हवंय? प्रत्येक मुलीला. पण कोण देईल? आईकडून घेतलं तर चांगलं. नाही, जनरेशन गॅप. पण मोठी बहीण सांगू शकते नाही का? बोल, काय विचारायचंय? यांचा आकार अनुवंशिक असतो का आणि वाढतो कसा? यांचा म्हणजे कशाचा? स्तनांकडे बोट दाखवते आणि थोडी लाजत थोडी चिडत. यांचा मूर्ख, कशाचा विचारते? यांचा? संध्या हसते आणि मंदाकडे पाहते. अनुवंशिक असतो आणि लग्न झालं की नवऱ्याच्या प्रेमानं आणि मुलाच्या जन्मानं तो बदलतो. खरं सांग, काही वाढवण्यासाठी उपाय आहे का? तू आणि मी एकाच वंशाचे आहे मग? यांना प्रेमाने कुरवाळावं आणि पुचकारावं लागतं, माया द्यावी लागते, तेव्हा वाढतात ते. नको काही सांगू, लग्न करावं लागतं आणि नवरा लागतो आणि म्हणे कुरवाळावं पुचकारावं लागतं. कोण कुरवाळू देईल अशा ठिकाणी? आणि बिना लग्नाच्या त्या सुमनचे पाहिले आहेत तू? मूर्ख लहान बहीण ज्ञान मागते तर काहीही सांगते. चिडते. अशी आहे की मी तुलाच वाढवायला कर म्हणते. मी लग्न कर, समजेल तुला. आता कुरवाळायला नाही म्हणतेय, काय काय करावं लागतं सहन. जा, तू मला नको विचारू. आईला विचार, आई आल्यावर. आईजवळ बोलायचं नाही म्हणून तर तुला विचारलं, पण तूही म्हणे कुरवाळावं पुचकारावं लागतं, लग्न करावं लागतं. मीच शोधेल पुस्तकात, असेल कुठे ना कुठे, असेल. संध्या संध्या तिच्याकडे पाहते आणि हसते. चल श्वेता, म्हणाली मंदा. मला घराबाहेर घेऊन आली. चिडली होती ती. मी बोलली नव्हती आणि समाधानकारक उत्तर वाटलं नव्हतं बहिणीचं. वय लहान आणि अनुभव कमी होता. मंदा, तू एक नंबरची फट्टू आहे. बोलली असती तर? आता ताई नेहमी हसेल माझ्यावर. पण ते मोठं नाही. पण ताई सांगते ते खरे असेल तर. कोण कुरवाळवतं आणि पुचकारतं असेल का सुमनचे? मी चंद्या? मंदा, नको बोलू असं काहीही. तो नाही करणार असं काही. मी पूर्ण तर ऐक. चंद्याला माहीत असेल असं म्हणत होते मी. आणि का नाही करणार? तो मुलगा नाहीये का? मंदा, चल जाऊ, सांगू त्याला नको करत जाऊ म्हणून. पण तू बोल ह्या वेळेस. श्वेताताईजवळ बोलली ना? बोल त्याच्याजवळ ही. मी फट्टू आहे ना? आणि काय म्हणाली होतीस तू? संध्या तिच्या मुलाला दूध पाजते, तुझ्या मुलालाही पाजेल. पण मला नाही वाटत तिच्या नवरेला तू कुरवाळू पुचकारू देते. तू नाही तर ती कशाला तुझ्या नवरेला? मी चिडवत होते, चिडली. मंदा, जीव घेईल गप्पा, बेस.